हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आहे ना 4 वाजले तरी पण ऊन भरपूर आहे आणि मुलांना काहीतरी दुपारी ना थंड प्यायला द्यायचं म्हणून लिंबू सरबत न करता आहे ना आता छान अशी आपण आहे ना मँगो लस्सी करू. तर आमचे आहे ना घरचेच आंबे येतं, तर कलर काय एवढा आलेला नाही आहे पण व्यवस्थित असे पिकलेले येतात. वरून जरी पिवळा नसलं तरी आतून आहे ना छान असा आंबा आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि घरच्याच आंब्याची ना मी मुलांना आहे ना लस्सी बनवून देणार आहे. तर घरीच दही लावलेलं होतं. त्याच्यात साखर आणि वेलची टाकून आहे ना आता आपण छान असा बारीक करून घेऊ. तर मी दही ना असं प्लेन नाही केलं, मी सांगून कारण रवीने ना हलवलं ना तर छान टेस्ट येते, त्याच्यामुळे मी असंच हलवते रवीने. तर झाली आता आमची लस्सी आणि तुम्ही पाहू शकता किती छान झाली आणि एकदम घरच्या साहित्यात आणि व्यवस्थित झालेली आपली लस्सी. कशी झाली? शिवकडे बघ ना, वा किती छान पितोय. तर आम्ही आज हॉस्पिटलला पण गेलो होतो, तर थोडीशी शॉपिंग करायची होती आणि सोनोग्राफी होती, तर वेळ होता म्हटलं चला थोडीशी शॉपिंग पण करू. तर प्रियांकाने ना गाऊन पाहिजे होते आणि ड्रेस पण पाहत होती. तर प्रियांकाने हे 2 गाऊन घेतले होते. आता डिलेवरी पण जवळच आलेली होती, तर शॉपिंग करावं म्हटलं तर हे 2 सिलेक्ट केले होते गाऊन. आणि ड्रेस पाहत होती तर तिला काही ड्रेस नाही आवडले, तर ड्रेसची काही शॉपिंग केली नाही आम्ही. आणि रात्री माझ्या मैत्रिणीच्या घरी जागरण, तर आम्ही दोघं चाललो होतो जागरणाला. घरीच आम्हाला ना 7-7:30 7:15 वाजले होते. तर तिच्या घरी जाईपर्यंत 8-8:30 वाजले होते आणि ती मुंबईलाच असते, पण तिच्या घरी गावाकडे ना तिने घर बांधलेलं आहे, तर घराची पूजा पण होती, वास्तुशांती आणि जागरण गोंधळ होता. माझी मैत्रीण आहे, तर मी गावाकडे ना घर बांधलंय, तर आम्ही हंग्याला आलो आहे तिच्या पूजेला. तर भरपूर दिवसातून आमची गाठ झालेली आहे. खरंच मैत्रिणीचं नातं एक वेगळंच असतं. गेल्या गेल्या तिला इतका आनंद झाला ना. तर त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि घरी यायला निघालो होतो. तर येता येता ना सुप्यामध्ये ना खारी घ्यावं म्हटलं, तर खारी घेण्यासाठी खूप गर्दी होती. आणि सुप्याची खारी बिस्किट सगळ्यांनाच आवडते. तर इथं आपणा बेकरी म्हणून पहिली जुनी बेकरी होती आणि खूप छान आहे ती. तर तिथूनच मी ना खारी आणि टोस्ट घेतले होते आणि सकाळ आहे ना मुलांचा नाश्ता चालला होता. मी फक्त टोस्ट आणि खारी घेतली होती आणि पाव घेतले होते, मस्का पाव. आणि काकूंकडे सुवासिनीचा कार्यक्रम होता, तर आम्हाला तिकडे पण जेवायला जायचं होतं. तर प्रियंका लवकरच गेली होती स्वयंपाकाला आणि आमचं आवरल्यानंतर आम्ही गेलो होतो जेवण करायला. तर सुवासिनीसाठी मस्त असा पुरणपोळी स्वयंपाक आणि रस होता आणि लवकरच आवरलं होतं आमचं. तर आमचं जेवण झाल्यानंतर आहे ना प्रियंका काकू आणि सगळे ना चिल्लर पार्टी जेवण करायला बसले होते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.